सध्या जी व्हायरल साथ जसे की H3N2 फ्लू, सर्दी खोकला व्हायरस किंवा HMPV चालू आहे, तिची लक्षणं साधारणपणे एकसारखीच असतात. सर्वसामान्य लक्षणे खालीलप्रमाणे दिली आहेत. सामान्य व्हायरल इन्फेक्शनची लक्षणे पुढीलप्रमाणे असू शकतात. 1. ताप 100 फरहान ते 103 अंश फरहानपर्यंत 2-4 दिवस टिकू शकतो. 2. घसा खवखवणे, घसा दुखतो, बोलताना त्रास होतो. 3. नाक बंद होणे, सर्दी, नाक गळणे किंवा जड वाटणे. 4. खोकला, कोरडा खोकला सुरुवातीला, नंतर ओला होतो. 5. डोकेदुखी आणि डोळ्यात जळजळ. 6. शरीरात दुखणे, विशेषतः पाठ, हातपाय दुखणे. 7. थकवा आणि अशक्तपणा, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटते. 8. भूक न लागणे आणि कधी कधी उबकी मळमळ होणे इत्यादी. कधी डॉक्टरांकडे जावे. ताप 5 दिवसांपेक्षा जास्त टिकतो, श्वास घेण्यास त्रास, छाती दुखते, लहान मुलं, वृद्ध किंवा गर्भवती महिला असल्यास घरगुती काळजी व उपाय, होम केअर टिप्स, खालीलप्रमाणे करण्यात यावे. घरगुती उपाय 1. गरम पाणी पिणे, दिवसातून 5-6 वेळा कोमट पाणी प्या, घसा आणि छातीतील जडपणा कमी होतो. 2. आल्याचा चहा, तुळशीचा काढा, आले, तुळस, काळी मिरी, गूळ घालून उकळा, दिवसातून 2 वेळा घ्या. 3. वाफ घेणे, सकाळ संध्याकाळ गरम पाण्याची वाफ घ्या, नाक बंद असेल तर खूप फायदा होतो. 4. गुळहळ दूध, रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम दुधात चिमूटभर हळद. 5. हलका, पौष्टिक आहार, खूप तेलकट, थंड किंवा बाहेरील पदार्थ टाळा. आवश्यक काळजी, विश्रांती घ्या, जास्त काम किंवा प्रवास टाळा, गरज असल्यास पॅरासिटामोल तापासाठी वापरू शकता, डॉक्टरांच्या सल्ल्याने. लहान मुलं आणि वयस्कर लोकांना वेगळं ठेवा जर संसर्ग असेल तर.